नमस्कार. रमेश माझा मित्र, वय 40च्या आसपास. सोशल मीडियावरती अतिशय छान लिहायचा, सुंदर. काही दिवसांपूर्वी त्याला फेसबुक मेसेंजरमध्ये प्रतिभा नावाच्या एका महिलेकडून मेसेज आला एक. त्याने तो उघडला तर तुम्ही खूप छान लिहिता सर, मला खूप आवडतं सर तुमचं लिखाण, असं त्यात बरंचसं काही काही लिहिलेलं होतं. रमेश साहजिकच खुश झाला आणि त्या मेसेजला त्यांनी धन्यवाद असं प्रतिउत्तर दिलं. समोरून प्रतिभाकडून लगेच एक बदाम त्याच्या त्या उत्तरावरती आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रतिभाकडून रमेशला आणखीन एक मेसेज आला. तुमच्या लिखाणाप्रमाणेच सर तुमची पर्सनॅलिटी देखील खूपच छान आहे, प्रभावी आहे, रुबाबदार आहे, तुम्ही अतिशय सुंदर दिसता, असं काय काय त्यामध्ये लिहिलेलं होतं. ते वाचून रमेश आणखीनच खुश झाला. त्याने प्रतिभाची प्रोफाईल जाऊन चेक केली तर तिथे तिचे अतिशय सुंदर मॉडर्न स्वरूपातले फोटो त्याला दिसले बरेचसे. आणि इतकी सुंदर महिला आपल्याला सुंदर बोलतेय, आपल्याला रुबाबदार बोलते, याचं रमेशला फारच अप्रूप वाटलं. त्यानंतर आणखीन 1-2 दिवस हा मेसेजचा सिलसिला असा सुरू राहिला आणि मग साधारण आठवडाभरानंतर प्रतिभाने आपला एक अर्धनग्न फोटो रमेशला मेसेंजरवरती पाठवला. तो पाहून त्याचे होशच उडायला लागले. तेवढ्यात तिचा पुढचा मेसेज आला की मला तुम्हालाही असं कमी कपड्यांमध्ये पाहायचं आहे, प्लीज तुमचं टी-शर्ट काढून फोटो टाका ना. रमेश आधीच रंगात आलेला होता. त्याने लगेच तिचं ऐकलं आणि आपला टी-शर्ट काढून टाकला आणि तो उघडा होऊन त्याने स्वतःचा फोटो काढला आणि तिला पाठवला. त्यावर तिचे पुन्हा एकदम 10-12 बदाम आले. मग आस्ते आस्ते हे प्रकरण पूर्ण नग्न फोटो एकमेकांना पाठवण्यापर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर व्हिडिओपर्यंतसुद्धा. रमेश अगदी आकाशात उडत होता त्या काळामध्ये. आणि मग त्यानंतर 4-5 दिवसांनी त्याच्या मेसेंजरवरती त्याच्या सगळ्या त्या फोटोंपैकी उघड्या नागडे फोटो आणि व्हिडिओंपैकी काही व्हिडिओ त्याला पाठवण्यात आले. त्याच्यासोबतच एक मेसेज, रमेश हे तुझे व्हिडिओ आणि हे फोटो मी पब्लिक करणार आहे, तुझ्या सगळ्या फ्रेंड लिस्टमध्ये आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करणार आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर मी कळवते त्या अकाउंटला, मी सांगेल त्या पद्धतीने आता लगेच 50,000 रुपये ट्रान्सफर कर. तो मेसेज वाचल्यावरती आपण काय हे सगळं करून बसलो हे रमेशच्या लक्षात आलं. पण आता त्याचा काय उपयोग होणार होता बरं? डेटिंग ॲप मोठ्या प्रमाणामध्ये फोपावलेत आपल्याकडे. तिथेही फेरफटका, टाईमपास म्हणून फेरफटका मारणाऱ्यांची पुढे बऱ्याचदा अशीच फसवणूक होते. हे झालं सेक्सच्या आमिषाखाली होणाऱ्या फसवणुकीचं. परंतु विविध प्रकारे लोकांची आर्थिक लूट हे ऑनलाईन भामटे सातत्यानं करीत असतात. शेअर बाजारातून मोठी कमाई करून देण्याचं आमिष सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे फोपावलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक त्याला बळी पडतात. बाकी मग KYCसाठी बँकेतून बोलतोय वगैरे थापा मारून लोकांची लूट करणारे ठगे तर प्रचंड आहेत. स्वतःला प्रचंड हुशार, टेक्नोसॅव्ही समजणारे असंख्य लोकसुद्धा या ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरतात. तिथे आपल्या देशातील अर्धशिक्षित किंवा अल्पशिक्षित अशिक्षित लोकांची किती मोठ्या प्रमाणात लूट होत असेल याची कल्पना देखील करवत नाही. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड फसवणूक तर प्रचंड मोठीच आहे. ऑनलाईन गेमिंग हा एक प्रचंड मोठा फ्रॉड आहे आणि आपण पाहतो की आपले केवळ हिंदीने आपल्या मराठीमधले सुद्धा अनेक सिने तारका या गेमिंग ॲपचं प्रमोशन करत असतात. अतिशय नालायक आणि निर्लज्ज लोक आहेत ते असो. पण आता सर्वाधिक ऑनलाईन म्हणजे डिजिटल व्यवहार करणारा जगातील 1 नंबरचा देश अशी आपल्या भारत देशाची ख्याती झालेली आहे. परंतु त्याचवेळी लोकांची ऑनलाईन फसवणूक होणारा सुद्धा 1 नंबरचा देश जगातला अशी सुद्धा आपली ख्याती झालेली आहे. मागच्या वर्षी ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या विविध प्रकारच्या तब्बल 14 लाख तक्रारी दाखल झाल्या होत्या, विचार करा. आणि यापेक्षा अधिक प्रमाण नक्कीच तक्रारी दाखल न झालेल्या प्रकरणांचं असेल. सेक्सच्या जाळ्यात अडकून फसलेले 90% लोक लाज आणि संकोच यामुळे तक्रार दाखल करीतच नाहीत. मुळात जमेल तोवर खंडणी देतात आणि मग अशक्य झालं की त्यापैकी काही जण आत्महत्यासुद्धा करतात. इतकं हे सगळं गंभीर प्रकरण झालेलं आहे. आपली स्वतःची किंवा आपल्या नात्यागोत्यातील, आपल्या मित्रपरिवारातील, आपल्या परिचितांमधील कुणाची ना कुणाची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक हमखास झालेलीच असते सध्या. पहा, आठवा, हे खरं असल्याचं तुमच्या लक्षात येईल. मी सहसा कधी, तुम्ही पाहताय आपले एपिसोड, आपल्या अभिव्यक्तीचा एपिसोड पूर्ण पहा वगैरे आवाहन मी कधी करत नाही. तुम्हाला एपिसोड आवडला, विषय आवडला तर तुम्ही पाहाल, नाही आवडला तर नाही पाहणार, हे मला स्पष्ट माझं मत असतं. पण आजचा हा एपिसोड मात्र तुम्हाला मी पूर्ण पाहण्याची आणि गांभीर्यानं ऐकण्याची देखील विनंती करतोय. त्याचं कारण आहे, अगदी खात्रीने मी तुम्हाला सांगतो की केवळ अर्धा तास जाईल तुमचा, परंतु
या पुढच्या आयुष्यात तुमची कधीही कोणीही आणि कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणूक करू शकणार नाही. तुम्ही या सगळ्या प्रकारापासून पूर्णपणे सुरक्षित झालेले असाल, सुरक्षित व्हाल. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर क्राईम विभागामध्ये 15-16 वर्षांहून अधिक काळ म्हणजे प्रचंड मोठी कारकीर्द असलेले आणि आता CIDमध्ये DYSP पदावरती असलेले डॉक्टर संजय तुंगार आणि याच विषयावरती लिखाण करणारे पत्रकार सुधीर साबळे यांच्याशी पुण्यामध्ये जाऊन मी नुकताच संवाद साधला. आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा संवाद मी आता अभिव्यक्तीवरती घेऊन आलेलो आहे. नक्की पहा, ऐका. सर, स्वागत आपलं अभिव्यक्तीमध्ये. आणि ही जी आकडेवारी आहे जी आता सुरुवातीला मी सांगितली, किती हे मोठं संकट आहे असं वाटतं तुम्हाला? खूप मोठं संकट आहे आणि ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या, म्हणजे सर्वसामान्य लोकांचा पैसा जाणं, त्यांचा डिजिटलायझेशनवरचा विश्वास उडणं, हे मोठे धोके आहेत. कारण आता बघा, अशा आपल्या आजूबाजूच्या खूप कमी लोक आहेत की त्यांच्या कोणी विक्टिम झाला नाही. साधारणपणे 3-4 एक जण सायबर क्राईमचा व्हिक्टीम आहे, म्हणजे 75% व्हिक्टीम आहेत. आणि त्यांचं रिपोर्टिंग जरी छोटी रक्कम असेल तरी ते इंडिव्हिज्युअलसाठी खूप मोठी रक्कम असते. म्हणजे 1,00,000, 2,00,000, 3,00,000 एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत किंवा जितक्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्झॅक्शन होतात त्यांच्या तुलनेमध्ये ही खूप छोटी रक्कम वाटते, पण एका व्यक्तीकरता ती खूप मोठी रक्कम असते. तर रिपोर्टिंग करणंसुद्धा एक अवघड प्रोसेस आहे. ती इतकी सोपी नाही की आपण पोलीस स्टेशनला जावं आणि सांगावं की माझ्या घरी चोरी झाली. तितक्या सोप्या पद्धतीने डिजिटल क्राईमचं रिपोर्टिंग होत नाही. सायबर क्राईम करता cybercrime.gov.in हे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे, परंतु ह्याच्यावर रिपोर्टिंग करण्याचं प्रमाण खूप कमी आहे. जितकं घटना घडत आहेत त्या मानाने रिपोर्टिंग कमी आहे आणि जितकं रिपोर्टिंग आहे तेवढी आपली यंत्रणा नाही. पोलिसांकडे मॅनपॉवर नाही, रिसोर्सेस नाही, ज्युडिशरी तितक्या प्रमाणात हाताळण्यायोग्य झालेली नाही. तिथे मॅनपॉवर कमी आहे, जजेस कमी आहेत. टेक्निकल फॉरेन्सिक आता जे आपले नवीन कायदे झाले त्याच्याप्रमाणे फॉरेन्सिक एव्हिडन्सला खूप महत्त्व आहे. आपले फॉरेन्सिक लॅब तितक्या सक्षम नाही आहेत, तिथेसुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर अशा ऑपरेशनल चॅलेंजेस आहेत, लीगल चॅलेंजेस आहेत, काही टेक्निकल चॅलेंजेस आहेत आणि ह्याला ओव्हरकम करून सायबर क्राईम कमी करून जो जगभरामधून करता येणारा क्राईम आहे, अशा क्राईमला कंट्रोल करून आपण लोकांना सुरक्षित करणं म्हणजे पोलिसांचं जे मुख्य काम आहे, जानमाल की सुरक्षा करायची, म्हणजे लोकांच्या संपत्तीचं आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा, त्यांच्या शरीराचा, प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे पोलिसांसाठीच नाही तर कोणत्याही देशाच्या सरकारसाठी सुद्धा हे मोठं चॅलेंज आहे. आणि दुसरी गंमत काय आहे ह्याच्यामध्ये की आपण ज्या वेगाने डिजिटलायझेशन करतो आहोत, ज्या वेगाने हे सगळे तंत्रज्ञान लोकांच्या जीवनामध्ये उतरवत आहोत, त्या प्रमाणात त्यांचा अवेअरनेस केला नाही. म्हणजे लोकांना ते वापरण्याची अक्कल आहे का नाही, ते वापरता योग्य आहेत का नाही, त्यांना बेसिक गोष्टी कळतात का नाही, याची खात्री न करता आपल्याला ते जागतिक रेट्यामुळे किंवा परिस्थितीमुळे ते अवलंबन करावं लागतं आहे. आपल्याला म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं तर OTP शेअर करू नका, हे आम्ही 10-15 वर्षापासून सांगतो आहे. RBI सांगते, बँक सांगते, पोलीस सांगते, अनेक जण सांगतात, पण हे आता 100 करोड लोकांपर्यंत कधी पोचणार? तर आपल्याला हे गृहीत धरावं लागेल की आपली भारतीय लोक बाकीच्यांच्या तुलनेमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये अज्ञानी आहेत, त्यांना ह्या गोष्टी समजणार नाहीत, हे गृहीत धरून त्या स्पीडने आपल्याला हे सगळं इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. सरकारी योजना असतील किंवा बिझनेसेस असतील, सॉफ्टवेअर्स असतील, नेटवर्क असेल, तर हे म्हणजे एकीकडे आपल्याला काळाचा रेटा खूप आहे की हे करावंच लागणार आहे. आपली जेवढी लोकसंख्या आहे, जेवढे ट्रान्झॅक्शन्स आहेत, ज्या वेगाने आपलं अर्थव्यवस्था सुरू होते आहे, तर हा एकीकडे रेट आहे की ती गरज आहे काळाची. आणि दुसरीकडे अडचण अशी आहे की आपण त्याच्यासाठी तयार नाहीत. आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही, आपले लोक तयार नाहीत, आपण अवेअरनेसची लेवल नाही, इन्व्हेस्टिगेशनची लेवल नाही.
तर ही तारेवरची कसरत आहे आणि हा ट्रान्झॅक्शन पिरियड आहे. त्याच्यामुळे फसवणुकीचं प्रमाण इतकं जास्त आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आपल्या नात्यामध्ये, मित्रांमध्ये असा कोणीच नाही की ज्याचा ह्या विषयाशी संबंध आला नाही. बरोबर. प्रत्येकजण जेव्हा येतं त्यावेळेला तर बोलतानाही सांगतो की आमच्या नात्यातलं एकाशी असं झालं, आमच्या गल्लीत पण असं झालं, आमच्या ऑफिसमध्ये पण असं झालं. आणि अवेअरनेससाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. पण ते 125 करोड लोकांपर्यंत पोचायचं. एक वाक्य म्हणजे नुसतं QR कोड त्याच वेळेला स्कॅन करा जेव्हा तुम्हाला पैसे द्यायचे असतात. पैसे घेण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागत नाही. हे एक वाक्य न कळाल्यामुळे करोडोमध्ये असे लोक फसत आहेत. बरोबर. असे एक वाक्य OTP शेअर करू नका. हे तुम्ही 100 करोड लोकांपर्यंत कसं पोचवणार? आणि त्यांना ते 24 तास अलर्ट राहणं. आपला मोबाईल किंवा ह्या टेक्नॉलॉजीची धार इतकी जास्त आहे की तुम्ही थोडं जरी निष्काळजीपणा केला तरी ते ब्लेड तुमच्या अंगाला लागणार आणि तुम्ही जखमी होणार. तर आपण लहान बाळाच्या हातामध्ये प्लेट देतोय खेळायला, तर नैसर्गिकरित्या त्याला ते खेळताना ब्लेड लागणार. तसं आज आपले भारतीय किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती आहे की आपले लोक ही टेक्नॉलॉजी किंवा आपला स्मार्टफोन हाताळायच्या योग्यतेचे नाहीत, पण परिस्थितीने हाताळावा लागतो आहे. त्याच्यामुळे तो हाताळताना बाळाला जसं ब्लेड लागतं तसं आपल्या लोकांना त्याचे सायबर क्राईमचा फटका बसतो आहे. आणि त्याच्यामुळे हे अवेअरनेस करणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, ज्या काही धोरणं आहेत मनात ती महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती करून उपयोगाचं नाही, कारण ह्याचा परिप्रेक्ष्य, ह्याची व्याप्ती जी आहे ती जागतिक आहे. बरोबर. तर जगातले कायदे बदलणं, जगातला पोलीस तयार होणं, जगात ज्युडिशरी एक होणं हे फार गरजेचं आहे आणि त्याला नॅचरली खूप वेळ लागणार आहे. हे चॅलेंज सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे शाळेमध्ये शिकवलं पाहिजे, कॉलेजमध्ये शिकवलं पाहिजे, आपल्या घरामध्ये संस्कार दिले गेले पाहिजेत. घरामध्ये जसं आपण वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करावा शिकवतो, जे सिटीझन चांगला व्हावा, चांगला नागरिक व्हावा म्हणून जे काही आपण त्यांच्यावर संस्कार करतो, तसे चांगला नेटिझन व्हावा म्हणून संस्कार केले जात नाहीत. बरोबर. तर ते लहानपणापासून ते संस्कार करणं आणि सगळ्या पद्धतीने त्याच्याकरता तुम्हाला जी माध्यमं उपलब्ध असतील ती म्हणजे ते वापरले गेली पाहिजे. त्यासाठीच आपण पुस्तक लिहिलेलं आहे की ज्या लोकांना पुस्तक वाचायला आवड आहे किंवा कुठेतरी रेकॉर्ड आहे, आपल्याला संदर्भ ग्रंथ म्हणून वाचता येणार आहे, कोणाला रिकमेंड करता येणार आहे की तुम्ही जर एखाद्या गुन्ह्याला विक्टीम झालात तर परत दुसऱ्या प्रकाराला विक्टीम होणार नाही असं नाही. बरोबर. तर तुम्ही म्हणजे माझ्याकडे असे अनेक केसेस आहेत की एकच माणूस अनेक प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडतो आहे. याचं कारण असं आहे की त्याला एक गोष्ट कळते पण दुसरी कळत नाही. तर त्याचं जे बेसिक कळणं गरजेचं आहे की ही टेक्नॉलॉजी ही ॲनॉनिमस टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसतं आहे ते सगळं खरं मानायचं नाही. फेसबुक, व्हॉट्सॲप हे बाय डिफॉल्ट ॲनॉनिमस आहेत. म्हणजे त्यांचा बिनचेहऱ्याच्या लोकांशी आपण बोलतो आहोत, त्यांच्याशी संवाद करतो आहोत. ही प्रॅक्टिस आपल्याकडे नाही आहे. म्हणजे हा विषय काढला या अनुषंगानेच मला आता तुम्हाला तेच विचारायचं होतं की आर्थिक फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही या पुस्तकातनं पुढे आणलेत. या पुस्तकाविषयी मी आपल्याला सांगतो सगळ्यांना. परंतु आता फेसबुकचा वगैरे तुम्ही विषय काढला आणि फेसबुकच्या मेसेंजरद्वारे लोकांची महिलांनी संपर्क साधणं, त्या खरंच महिला आहेत किंवा नाही तो पुढचा भाग झाला. परंतु मग ते सेक्सच्या जाळ्यामध्ये अडकवणं आणि मग ती लुबाडणूक करणं, याचे इतके गंभीर प्रकार काय घडलेले आहेत. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाबाबत प्रकरण झालं आणि ते आत्महत्येपर्यंत पोहोचलं की म्हणजे पैशाची मागणी पुरी करता येईना आणि मग तो मुलगा प्रचंड हताश झाला, डिप्रेस हे झाला आणि आत्महत्येपर्यंत ते पोहोचलेलं होतं. असं अनेक प्रकरणं असतील. म्हणजे ह्या सगळ्याला कसा काय आवर घालता येईल? ह्याच्यासाठी आपली जी अपब्रिंगिंग आहे, आपलं जे वाढवणं आहे नवीन पिढीला, ह्याच्यामध्ये 2 बेसिक गोष्टी समजणं गरजेचं आहे. एक म्हणजे आपण अशा वातावरणात वाढलेलो आहोत की आपण बाय डिफॉल्ट खरं आहे समोरच्याचं असं गृहीत धरतो. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की माझं नाव डॉक्टर संजय तुंगार आहे, तर तुम्ही मनामध्ये असा विचार करता की ओके, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला अजून धोका निर्माण झालेला नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की शेअर मार्केटमध्ये गुंतवणार का,
तेव्हा तुम्ही विचार करता की अच्छा धोका आहे. किंवा तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोणीतरी सांगतं की अच्छा त्यांनी तुम्हाला डॉक्टरही सांगितलं का, अरे ते डॉक्टर वगैरे काही नाही आहेत. तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे आपण तर विश्वास ठेवून बसलो होतो, आता पुढच्या वेळेला बोलताना मी सावध राहीन बरं का. याचा अर्थ काय आहे की आपला मेंदू विश्वास ठेवण्यासाठी तयार झालेला आहे. आणि ऑनलाईन सायबर विश्वामध्ये नेमकं उलटं आहे. सायबर विश्वामध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट संशय करायचा आहे, बाय डिफॉल्ट ते खोटं आहे असं मानायचं आहे. आणि जोपर्यंत ते खरं आहे कळत नाही, दुसऱ्या माध्यमातून दुसऱ्या प्रकाराने हे खरं आहे हे प्रूव्ह होत नाही म्हणा, किंवा ते व्हेरीफाय होत नाही, त्यानंतरच तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचं. म्हणजे एक तर आपल्याला धोका काय आहे आणि कुठे आहे हे कळत नाही. आपल्याला ऑफलाईन जे आहे हे बॉडी लँग्वेजवरून, अपिअरन्सवरून, तुमच्या बोलण्यावरून, बॅकग्राऊंडवरून, तुमचं नाव काय, गाव काय, काय करता, ह्याच्यावरून आपण ठरवतो की ही या व्यक्ती विश्वासास किती पात्र आहे, ह्यांचं कोणते वाक्य आपण कुठपर्यंत विश्वास ठेवावं. तसं ऑनलाईन काहीच करता येत नाही, कारण ऑनलाईन हे ॲनॉनिमस आहे, बिनचेहऱ्याचं जग आहे. म्हणजे तुम्हाला धोका कळत नाही ऑनलाईन, तुम्हाला विश्वास कुठे ठेवायचा हे कळत नाही, कारण आपल्याला अपब्रिंगिंग बाय डिफॉल्ट विश्वास ठेवा अशी आहे. आणि सायबर स्पेसमध्ये तुम्हाला अविश्वास हा बाय डिफॉल्ट ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर बिटवीन द लाईन खूप असतं. म्हणजे ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला तुमची आयडेंटिटी लपली असा एक भास निर्माण होतो. आणि जेव्हा तुमची आयडेंटिटी लपली असं वाटतं तेव्हा आपल्या मनातला राक्षस जागा होतो. आम्ही जेव्हा सायबर कॅफे वगैरे असायचे त्यावेळेला जर त्याचा IP ॲड्रेस किंवा आम्ही त्या सायबर कॅफेपर्यंत तपासायला पोहोचलो तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे कोपऱ्यातले असे कॉम्प्युटर्स बघायचो की ज्याची स्क्रीन दुसऱ्याला दिसत नाही. बहुतेक त्याच ठिकाणी बसून क्रिमिनल हे गुन्हा करत आहेत. याचं कारण असं होतं की आपली स्क्रीन कोणाला दिसत नाही, आपण स्क्रीनवर कुठलं तरी दुसऱ्याचा IP वापरतो आहे, दुसऱ्याचं नाव वापरतो आहे, दुसऱ्याचा ईमेल ID वापरतो आहे, तिसऱ्याचा मोबाईल नंबर वापरतो आहे. या भावनेतून तुमच्या मनामध्ये ज्या काही सुप्त इच्छा आहे, सुप्त भावना आहेत त्या बाहेर येतात आणि तो क्राईम करायला उद्युक्त होतो. हे जे टीनएजर्स आहेत, टीनएजर्स काय मध्यमवर्गीय सर्वच वयातले लोक पोर्नोग्राफी असेल किंवा सेक्स रॅकेट्स असतील ह्याच्यामध्ये खूप अलगद जाळ्यात अडकतात. याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतं की आपण इंटरनेटवर गेल्यानंतर आपली आयडेंटिटी लपली आहे, आपल्याला कोणी बघत नाही. आणि आयडेंटिटी लपली की ज्या ज्या सुप्त इच्छा आहेत त्या बाहेर यायला लागतात. आणि ते खरं नाही आहे, आयडेंटिटी लपत नाही, पोलीस पोचू शकतात, परंतु युजरला असं वाटत असतं की आपल्याला कोणी बघत नाही किंवा आपल्याला कोणी आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. तर हा एक फॅक्टर आहे की सायबर स्पेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही वेगळे वागता. जसं तुम्ही ऑफलाईन आहात तसं ऑनलाईन राहत नाही आणि तिथून सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तुम्ही म्हणजे आपण व्हिक्टीम होणार का नाही हे जर ठरवायचे पॅरामीटर्स असतील की मी सायबर गुन्ह्याला बळी पडेल का नाही पडणार, याचा जर तुम्हाला काही अंदाज घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन सारखे आहात का वेगळे आहात. जर तुम्ही वेगळे असाल तर विक्टीम होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुम्ही जसे ऑफलाईन आहात तसेच ऑनलाईन वागा. तुम्ही जर ऑफलाईन कोणी तुम्हाला विचारलं की 1 लाख रुपये देता का इन्व्हेस्ट करायला, तुम्ही द्याल का? बरोबर. तुम्ही 10 प्रश्न विचाराल, चौकशा कराल की तुझी कंपनी कोणती, कुठे पैसा गुंतवणार, मला परत मिळण्याची गॅरंटी काय आपला ॲग्रीमेंट असेल, कोणत्या कागदावर सह्या करायच्या, तर असे 100 प्रश्न विचारले जातील. पण तुम्ही ऑनलाईन लगेच पैसे द्यायला तयार होतात, कारण तुमचं कॅरेक्टर बदललं. तुम्ही ऑफलाईन जसे आहात तसे ऑनलाईन नाही. तुम्ही ऑफलाईन महिलांशी, मैत्रिणींशी गप्पा मारताना एका मर्यादेत राहून प्रश्न विचारतात. तुम्हाला एका लेवलवर तुमची जोपर्यंत जवळीक येत नाही तोपर्यंत तुम्ही खास प्रश्न विचारत नाहीत, त्यांना ऑकवर्ड होईल असे प्रश्न विचारत नाहीत. पण ऑनलाईन गेल्यानंतर पहिलं असतं ASL प्लीज, म्हणजे एज, सेक्स, लोकेशन सांगा. ती जर मुलगी आहे, माझ्या वयाची असेल, मला इंटरेस्ट असलेल्या वयाची असेल तर मी लगेच पुढचा प्रश्न सेक्सवर विचारणार. तर हे लॉजिकल नाही आहे, नॅचरल नाही आहे. असं जर होत असेल तर हे धोकादायक आहे तुमच्यासाठी, की तुमचं कॅरेक्टर बदलतं
आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण हा माइंड गेम आहे, म्हणजे आपण शहाणे आहोत. मला कोण चीट करेल, मला कोण फसवू शकतो, मला कोणीतरी फसवायला लागलं की मला अलर्ट मिळेल, माझा मेंदू मला सांगेल की तू फसतो आहे, असं विनाकारण आपल्याला वाटत असतं की मी इतका मूर्ख आहे का, मला कोणीतरी इतकं सहज फसवेल का. जर मला काही धोका असेल तर मला सिग्नल्स मिळतील. या वातावरणात आपण वाढलेले लोक आहोत. पण सायबर स्पेसमध्ये ऑनलाईन तसं काही धोके मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे ते पटकन घाई केल्या जाते, तुम्हाला पटकन त्याच्यामध्ये मोहात पाडल्या जातं किंवा तुम्ही ॲनॉनिमस आहात असं दाखवलं जातं. तुम्हाला भीती दाखवणं सोपं असतं. एक्स्टॉर्शनच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंगचे प्रकार आहेत. तर हा जो माइंडसेट बदलतो ऑनलाईन गेल्यानंतर, त्याच्यामुळे सायबर क्रिमिनलला बळी पडण्याची संख्या खूप जास्त आहे. हे पुस्तक आहे सायबर अटॅक सरांनी म्हणजे डॉक्टर संजय तुंगार आपल्यासोबत आहेत आणि सहलेखक आहेत सुधीर साबळे, दोघांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाविषयी आणखीन मी तुम्हाला सांगतो. त्या पुस्तकामध्ये हे ऑनलाईन जी भामटेगिरी असते, जी फसवणूक होते आपली वेगवेगळ्या प्रकारची, त्याची अनेक उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे शेकडावनी उदाहरणं आहेत आणि ते जर झालीच फसवणूक दुर्दैवाने आपली, तर त्यापासून आपला जी काय आपला मुद्देमाल गेलेला आहे, आपले पैसे गेलेले आहेत, ते परत मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत, अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपण काय सावधानता बाळगली पाहिजे, याच्याही असंख्य उपाययोजना त्यांनी पुस्तकात सांगितलेल्या आहेत. ते तर होईलच, परंतु प्रामुख्याने सावधगिरीच्या कोणत्या उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांनी अवलंबायला हव्यात की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणातला धोका मोघमपणे असं काय सांगता येईल की टळू शकेल? ओके, पैसे कसे परत मिळवावेत हे पण मी 2 मिनटात सांगेन, पण नंतर सांगतो. पहिल्यांदा तुम्ही विचारल्यासारखं आपल्याला धोके कमी कसे करता येतील, आपण बळी पडू नये म्हणून काय करावं. तर आत्ता जे चाललेलं आहे ते बऱ्याचदा फिशिंग म्हणतात, ते ह्या टाईपचं आहे. म्हणजे व्हॉईस फिशिंग करून मी बँकेतून बोलतो आहोत, तुम्हाला हे ऑफर दिलेली आहे किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा किंवा तुम्हाला सेक्सटॉर्शन, हा सगळा जो प्रकार आहे हा व्हॉईस फिशिंगच्या प्रकारामध्ये आहे. म्हणजे फोन करून तुम्हाला फसवणूक केल्या जाते आहे आणि तुम्हाला आवाजावरून कॉल करून तुम्हाला काहीतरी भासवले जातं आहे की MSCBतून बोलतो आहोत, बँकेतून बोलतो आहोत, पोलिसांकडून बोलतो आहोत वगैरे वगैरे. आणि शेवटी ते करायला काय लावतात तुम्हाला, ते 5-6 प्रकारे तुम्हाला व्हिक्टीम बनवतात. एक म्हणजे तुम्हाला काहीतरी ॲप इन्स्टॉल करायला लावतात. एक तर तुम्ही कोणाच्याही सांगण्यावरून ॲप इन्स्टॉल करणं बंद केलं तर तुम्ही वाचणार आहात, किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून QR कोड स्कॅन करणं बंद केलं तर तुम्ही वाचणार आहात. म्हणजे क्रिमिनल काय करतात, तुम्हाला वेगवेगळी कारणं सांगतील, फोन कशाहीसाठी करतील, पण करायला काय लावतात तर ॲप इन्स्टॉल करायला लावतात, लिंकला क्लिक करायला लावतात, QR कोड स्कॅन करायला लावतात, OTP शेअर करायला लावतात, तुमची डेट ऑफ बर्थ किंवा तुमची माहिती शेअर करायला सांगतात, किंवा तुम्हाला स्वेच्छेने ॲडव्हान्स फी द्यायला सांगतात की तुम्हाला पाहिजे ते मिळेल पण पहिले तुम्ही पैसे भरा, किंवा तुम्हाला गुंतवणुकीचं आश्वासन दिलं जातं पण तुम्ही पहिले पैसे भरा, नंतर तुम्हाला पाहिजे ते मिळेल, बरोबर, पण तुम्ही अगोदर पैसे भरा, किंवा तुमचे गेलेले पैसे परत मिळवायचे असतील तर परत पैसे भरा. याच्यामध्ये पण खूप लोक गुंततात. पहिले 20,000 गेले, 1,00,000 गेले, ते परत पाहिजे असतील तर अजून 2,00,000 भरा. तर गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी पैसे भरा. किंवा तुम्हाला आम्ही मिलिटरीमधून बोलतो आहोत, आम्हाला याच पद्धतीने ट्रान्झॅक्शन होतो, आम्ही तुम्हाला 1 रुपया टाकू, तुम्ही 1 रुपये द्या, मग त्याला आम्ही 2 रुपये देऊ, मग तुम्ही 10 रुपये द्या, मग आम्ही 20 रुपये देऊ. बरोबर. तर ह्या ज्या पद्धती आहेत, ह्या 6-7 प्रकारच्या पद्धती आहेत, ह्याच्यातूनच तुमची फसवणूक होते. तर तुम्हाला काही कारण असेल, फोन कोणत्याही कारणाने आलेला असेल, काही असेल, तर ह्या 6-7 गोष्टी करू नका. एक, ॲप इन्स्टॉल करू नका, लिंकला क्लिक करू नका, QR कोड स्कॅन करू नका, OTP शेअर करू नका, तुम्ही ॲडव्हान्स फी देऊ नका कोणत्याही गोष्टीसाठी. अगोदर पैसे द्या म्हटलं की सावध झालं पाहिजे. बरोबर. आणि तुम्हाला जे काही नॉलेज आहे, टेक्नॉलॉजीचं आहे किंवा प्रोसेसचं आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवा. असे बरेच केसेस बघतो आम्ही की शेजारी बसलेला व्यक्ती सांगतो आहे की अरे तुम्ही काय करताय, तुमच्या अकाउंटमधून पैसे जात आहेत.
तुम्हीच पैसे पाठवताय, तरी ती व्यक्ती म्हणते गप्प बस, तुला काय कळतं, सांगतोय ना समोरचा, हीच पद्धत आहे. तर तुम्हाला जे कळतंय, तुमचा कॉमन सेन्स आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. समोरचा काय सांगतोय याच्यावर विश्वास ठेवू नका. समोरची व्यक्ती तुम्हाला माहीत असलेल्या फोन नंबरवरून, माहीत असलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून, माहीत असलेल्या फेसबुकवरून जरी कम्युनिकेशन झालं तरी ती समोर तुम्हाला वाटतं तीच व्यक्ती आहे असं समजू नका. तर हे सायबर स्पेस हे ॲनॉनिमस आहे, बिनचेहऱ्याचं आहे, याची सतत जाणीव ठेवा. आणि तुमची एक चूक तुमच्या सगळी प्रॉपर्टी जाऊ शकते किंवा तुम्हाला आयुष्यातून उठवू शकते. ऑफलाईन तुम्ही विचार केला तर तुमची एक चूक तुम्हाला एका मर्यादित नुकसान करते. तुम्हाला परत जीवन जगायला किंवा उभं राहायला संधी मिळते. ऑनलाईन ती संधी मिळत नाही. तुम्ही एकदा म्हणजे त्याची जी धार आहे ती इतकी शार्प आहे की तुम्ही एक चूक केली, एक क्लिक केलं की तुमच्या आयुष्यभराची कमाई जाऊ शकते. तुम्ही एकदा एक ॲप इन्स्टॉल केला, आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना असं वाटतं की आम्ही काय मोठी चूक केली, त्याने फक्त क्लिक करायला सांगितलं, आम्ही क्लिक केलं, त्याच्यामुळे एवढं मोठं नुकसान होईल. तर आपली चूक आणि होणारं नुकसान याचा अंदाज लोकांना येत नाही. लोकांना असं वाटतं की ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तो पैसे मागेल तेव्हा आपण म्हणू की नाही देणार. आपल्याला क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर काहीतरी येईल, मग पैसे मागतील, मग मी म्हणेन की मी नाही देणार. तर तो धोका जो आहे तुम्हाला तो पुढे कळत नाही धोका कुठे आहे. तर हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा फोन घेतला, अनोळखी लोकांचा फोन घेतला आणि समोर कोणीतरी आहे, तुम्हाला जर तो नाव मुलीचं असेल आणि तुम्हाला जर वाटलं तिकडे खरंच मुलगी आहे, किंवा नाव पोलीस ऑफिसरचं असेल आणि तुम्हाला वाटलं खरंच पोलीस ऑफिसर आहे, स्क्रीनवर नाव मिलिटरी ऑफिसरचं युनिफॉर्ममधला कोणता तरी फोटो दिसतो आणि तुम्हाला जर वाटलं की पलीकडे मिलिटरी ऑफिसर आहे, तर तिथून तुमची फसवणूक सुरू झाली. तर तुम्हाला हा सगळा ट्रस्ट खेळ आहे, विश्वासाचा खेळ आहे. गुन्हेगार विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही योग्य ठिकाणी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करताय. कोण जिंकतं याच्यावर नुकसान किंवा फायदा ठरणार आहे, तुम्ही विक्टीम होणार का नाही हे ठरणार आहे. तर तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडण्यासाठी क्रिमिनलला थोडी तरी मेहनत घेऊ द्या. तुम्ही बाय डिफॉल्ट विश्वास नका ठेवू. बरोबर. त्यांना काहीतरी प्रयत्न करू द्या. असे बरेच सायबर क्राईममध्ये बरेचदा असे मला प्रश्न विचारतात की आम्हाला अशी लिस्ट द्या की एवढी गोष्ट केलं म्हणजे आम्ही सेफ झालो. तर तसं काही करता येत नसतं. मी त्यांना गमतीने एक उदाहरण सांगतो की 2 मित्र जंगलात बसलेत आणि वाघ येतो आहे. त्याच्यातला एक रिलॅक्स आहे आणि दुसरा घाबरला आहे. तो घाबरलेला म्हणतो बाबा रे वाघ आला आहे, तुला भीती नाही वाटत का पळायची? तर जो रिलॅक्स आहे तो म्हणतो मला वाघाच्या पुढे नाही पळायचं, मला फक्त तुझ्या पुढे 4 पावलं जायचं आहे, तू आणि वाघ बघून घे काय करणार आहे. बरोबर. तसं सायबर क्राईममध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं नाही आहे. तर सरळ OTP शेअर करणारे लाखो लोक उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त OTP शेअर नका करू, तुम्ही सुरक्षित आहात. लोकांनी सांगितलं, क्रिमिनलनं सांगितलं म्हणून सांगेल ते ॲप इन्स्टॉल करणारे लाखो लोक उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त ॲप इन्स्टॉल करू नका, तुम्ही वाचले. तुम्ही म्हणजे इतकं साध्या गोष्टी आहेत. तुम्ही थोडं काळजी घ्या, तो वाघ आणि मागे राहणारा माणूस काय ते बघून घेईल, तुम्ही वाचले. तर या पद्धतीने तुम्ही थोडं शिका. कारण चोर पोलीस खेळ चालूच राहणार आहेत. आपल्या अवेअरनेसची मर्यादा नाही. म्हणजे किती शिकलं म्हणजे आपण सुरक्षित आहोत असं सांगता येत नाही. आता ट्रॅफिकमध्ये मी काय केलं म्हणजे माझा ॲक्सिडेंट होणार नाही, अशी जर यादी द्या म्हटलं तर देता येणार नाही. तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागेल, अनेक गोष्टी शिकाव्या लागतील. आपण अलर्ट राहणं, आपण चांगलं राहूनसुद्धा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. तर दुसरा कोणीतरी बावळटपणा करणार आहे, कोणीतरी मध्ये येणार आहे, चूक करणार आहे, हे गृहीत धरून तुम्हाला डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग करता येणं, तसं डिफेन्सिव्ह सायबर स्पेस वापरता येणं हे गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जर म्हणायला लागले की मी शिकलो ना आता हायवे स्पीडने जाणार, तर ॲक्सिडेंट होणार आहे. कारण आपण सगळेच ह्याच्यामध्ये बालवाडीत आहोत आता. बरोबर. हे क्षेत्रच आपल्या सगळ्यांसाठी नवीन आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या गोष्टी शिकतच आपल्याला शहाणं व्हायचं आहे. पैसे परत कसे मिळतील हे पण सांगून देतो, कारण तो महत्त्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांना ऐकायला आवडेल. महत्त्वाचा विषय असा आहे की
आपल्याला IPCमध्ये किंवा पारंपरिक गुन्ह्यामध्ये व्हिक्टीमला पैसे देण्याची व्यवस्था नाही. म्हणजे तुमच्या घरी चोरी झाली तर पोलीस म्हणतील आम्ही फक्त चोराला पकडू आणि त्याला शिक्षा करू. तुमचे काय 1 लाख गेले का 10 लाख गेले त्याची नुकसान भरपाई सरकार देत नाही आणि पोलीस देत नाही. किंवा ॲक्सिडेंट झाला कुठेही झाला तर इन्शुरन्स आपल्याकडे नवीन कन्सेप्ट आहे, म्हणजे इन्शुरन्समार्फत मिळू शकतं. पण IT ॲक्टमध्ये हे एक नवीन प्रोव्हिजन आहे की तुमचं नुकसान भरपाई गव्हर्नमेंटकडून मिळू शकते. गव्हर्नमेंट म्हणजे कायद्याने जे इंटरमिडिएटरीज आहेत, म्हणजे समजा तुमचे पैसे सायबर स्पेसमध्ये गेले तर त्याच्यात इंटरमिडिएटरीजने योग्य मध्यस्थाने बँक असेल, मोबाईल कंपनी असतील किंवा पेमेंट गेटवे असतील यांनी योग्य ती काळजी घेतली नाही म्हणून यांनी नुकसान भरपाई द्यावी तुमच्या नुकसान झालेला असा आदेश करण्याचा अधिकार IT सेक्रेटरींना आहे. ओके. आणि ही प्रोसिजर आपण फॉलो करत नाही. बऱ्याचदा व्हिक्टीम हे या आशेने येतात पोलिसांकडे की पोलिसांनी FIR केली की आमचे पैसे परत मिळतील, पोलिसांनी तो आरोपी पकडला की आमचे पैसे परत मिळतील, आणि त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्याचा किंवा घाई केल्या जातात की सर FIR करा, चला आरोपी पकडा आणि आमचे पैसे परत मिळवून द्या. तर ही या पद्धतीने पैसे परत मिळणार नाहीत. तर पोलिसांनी जप्त केलेले काही प्रमाणात मिळतील, पण आजकाल ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये 3 ते 4 तासामध्ये ते पैसे काढून घेतले जातात. हा जो गोल्डन आवर्स रूल, ह्याच्यासाठी तुम्ही वेळात घटना घडल्यानंतर 3 ते 4 तासामध्ये जर प्रोसेस सुरू केली ऑनलाईन cybercrime.gov.in ह्याच्यावर, तर ते बॅकएंडला प्रोसेस होऊन तुमचे पैसे ज्या अकाउंटमध्ये गेले त्या अकाउंटमध्ये पैसे थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. ते थांबलेले पैसे तुम्हाला कोर्टाच्या आदेशाने परत मिळतील, परंतु त्याच्याशिवाय जे नुकसान झालेलं आहे त्याच्याकरता कलम 43 IT ॲक्टप्रमाणे तुम्हाला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे IT सेक्रेटरींकडे, आणि तो जर तुम्ही वापरला तर त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, जे आपल्याला पारंपरिक IPCमध्ये किंवा पारंपरिक गुन्ह्यांमध्ये ही प्रोव्हिजन नव्हती, जे IT ॲक्टमध्ये आहे. तर cybercrime.gov.in याच्यावर फॉर्म भरताना किंवा रिपोर्ट करताना, हे रिपोर्टिंग पोर्टल आहे, त्याच्या लॉग इन करण्याच्या अगोदर तुमच्याकडे सगळी माहिती रेडी ठेवली पाहिजे. कारण तुम्ही एकदा तिथे लॉग इन क्रिएट केलं आणि रिपोर्ट करायला गेले, जर तुम्ही तिथे टाईप करताना बघायला लागले ट्रान्झॅक्शन ID काय आहे, माझा स्क्रीनशॉट काय, तर तिथून ते तुम्हाला साइन आउट करतं आणि तुम्हाला वारंवार लॉग इन करावं लागतं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना अडचण होते. तर तुम्ही सगळी माहिती रेडी ठेवा, तुमचं ॲप्लिकेशन रेडी ठेवा आणि त्याच्यानंतर ऑनलाईन रिपोर्ट करा, जेणेकरून मग ती प्रोसेसप्रमाणे पोलीस स्टेशनला ती तक्रार येते आणि पोलीस इवन तक्रारदाराला SMS सुद्धा येतो की तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तुमची तक्रार कोणत्या पोलीस स्टेशनला गेलेली आहे, त्याच्याप्रमाणे पुढे मग गाईड केलं जातं. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, सगळ्यांनी आवर्जून नोंद घ्या सगळ्याची. या पुस्तकाचे सहलेखक पत्रकार सुधीर साबळे यांच्याशी आपण संवाद साधू. सर फार फार धन्यवाद, तुम्ही वेळ दिलेला आज. DYSP डॉक्टर संजय तुंगार यांच्याबरोबरच पत्रकार सुधीर साबळे हे या पुस्तकाचे सहलेखक आहेत. राजहंससारख्या आपल्या महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. सायबर अटॅक, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा. आणि सरांचा जे प्रदीर्घ कारकीर्द आहे पोलीस विभागातली, त्यात त्यांनी हाताळलेल्या सगळ्या अशा प्रकारची प्रकरणं, त्याचं लिखाण सुधीर साबळे यांनी केलेलं आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी साप्ताहिक मार्मिकमध्ये यापूर्वी प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचा संग्रहसुद्धा या पुस्तकाला म्हणता येईल. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. कशा प्रकारची जनरली फसवणूक होते, आपल्यापैकी अनेकांची झाली असेल, मगाशी तुंगार सरांनी सांगितलं, किंवा आपले मित्रपरिवारात आपल्या नातेवाईकात फसवणूक झाल्या असतील, अशा प्रकारच्या अनेक घटना तुम्हाला या पुस्तकात मिळतील आणि त्याच्यापासून कसा आपण बचाव करायचा त्याच्या उपाययोजनासुद्धा आपल्याकडे मिळतील. किंवा आता जसं सरांनी सांगितलं थोडक्यामध्ये की जर लूट झालीच, आपली फसवणूक झालीच, तर तो आपली पैसे किंवा बाकीचे चीजवस्तू जे काय असेल ते परत कशी मिळवायची त्याचे मार्गही सरांनी सांगितलेले आहेत. या कशी संकल्पना सुचली कशी की या विषयावरती आपण एक सिरीज चालवली पाहिजे, कसं मनात आलं? गेल्या वर्षी मी संजय तुंगार सरांकडे गेलो होतो भेटण्यासाठी. तर त्यावेळेस असं चाललं होतं की आपण एक दिवाळी अंक करूयात म्हणून. मग सायबरच्या ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, तर मग त्याच्या कुठल्या घटना आहेत, मग त्याची कशा पद्धतीने मांडणी करून कशा पद्धतीने गोष्टी स्वरूपाने कसा दिवाळी अंक करता येईल, असं सगळं प्लॅनिंग त्याचं चाललं होतं.
पण समोर ते दिवाळी अंक जाहिरात आणि सगळ्या गोष्टी आर्थिक गणितं त्याच्यामुळे ते काही वर्कआउट झालं नाही. मग मी मुकेशशी बोललो, मुकेश मास्करांशी हा विषय बोललो की मुकेश असा विषय आहे. तो मुकेश म्हटला कशाला दिवाळी अंक वगैरेच्या भानगडीत पडतो, तो अजिबात दिवाळी अंक करू नको, याची आपण सिरीज करू मार्मिकमध्ये. तर मग मार्मिकमध्ये सिरीज त्याची सुरू झाली गेल्या वर्षी आणि मग त्याच्यातनं एक एक गोष्टी पुढे येत गेल्या. मग पहिले कार्ड फ्रॉड आणि वेगवेगळे जे काही फ्रॉडचे प्रकार आणि मग त्याच्यातनं मग इंटरेस्ट जनरेट होत गेला की कशा अरे वा ह्या खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि तशा पद्धतीची सिरीज कुठेच वाचनात पण आली नव्हती आणि मग त्यामुळे मग ते एक त्याला आकार येत गेला आणि आता सलग 2 वर्ष झाली ही सिरीज मार्मिकमध्ये नियमितपणे दर 15 दिवसांनी प्रकाशित होत आहेत त्या गोष्टी. नाही, पण त्याचं पुस्तक रूपात प्रकाशन करावं हे कसं सुचलं आणि राजहंससारख्या मोठ्या संस्थेने प्राधान्य दिलेलं आहे पुस्तक प्रकाशनाला, हे कसं काय जमून आलं? नाही, ह्याचं काय झालं की मध्यंतरी मी राजहंसचे माझगावकर सर, दिलीप माझगावकर, त्यांना भेटलो होतो आणि मग त्यावेळेस बोलता बोलता त्यांना सरांना हा विषय सांगितला की सर असा सायबरचा एक विषय आहे आणि सायबरचे जे सध्या फ्रॉड्स होत आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि ह्याच्यावर काही आपल्याला करता येऊ शकतं का. तर माझगावकर सर म्हणाले की एकदा ते दाखव काय आहे ते. मग त्याच्यानंतर त्या गोष्टी राजहंसमध्ये सबमिट केल्या. मग डॉक्टर सदानंद बोरसे सरांनी त्या वाचल्या आणि त्यांना ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं आणि मग ते त्यांनीच इनिशिएटिव्ह घेतला बोरसे सरांनी आणि मग ते त्याचं पुस्तक चांगलं होईल असं म्हणून मग ते सगळं पुढचा सगळा प्रपंच त्याचा सुरू झाला. कशा पद्धतीने, म्हणजे आता थोडेच दिवस झालेले आहेत पुस्तक प्रकाशित होऊन, कसं लोकांचा प्रतिसाद कसा, अनुभव कसा आहे? लोकांचा अनुभव चांगला आहे आणि लोकांना ते खूप सोप्या शब्दामध्ये मांडलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे त्या जास्त भावतात. आता काही दिवसांपूर्वीच इन्कम टॅक्समधल्या एका अधिकाऱ्यांचा फोन आला होता, तर ते म्हणाले की इतक्या सोप्या पद्धतीने त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या म्हणजे हातात पुस्तक घेतलं की ते ठेवूनच संपवल्याशिवाय पूर्ण हे होत नाही. हे जे आता सुधीर साबळे बोलले ते खरं आहे. म्हणजे मी सुद्धा परवा पुस्तक हाती घेतलं वाचायला आणि ते संपवूनच मग खाली ठेवलं. अतिशय प्रभावीपणे सगळ्या केसेसची मांडणी केलेली आहे. म्हणजे ज्या केसेस तुंगार सरांनी हाताळलेल्या आहेत त्यांच्या कारकिर्दीत किंवा ज्या त्यांना माहिती आहेत त्याची मांडणी अतिशय प्रभावीपणे केलेली आहे. त्यामुळे आपण ते पुस्तक खाली ठेवू शकत नाही वाचून पूर्ण होईपर्यंत. आणि अर्थातच त्यावरच्या सगळ्या उपाययोजनासुद्धा आहेत. फार महत्त्वाचं काम केलेलं आहे तुंगार सरांनी आणि तुम्ही. जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अभिव्यक्तीच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि हे पुस्तक आवर्जून मागवा. म्हणजे जी काही अशी पुस्तकं असतात की जे आपल्या संग्रहात असलीच पाहिजेत. ऐतिहासिक आपण पुस्तकं घेतो, आत्मचरित्र घेतो, त्यातलं तशा प्रकारचं हे सुद्धा पुस्तक आपल्या घरी असलं पाहिजे, आपल्या संग्रहात असलं पाहिजे. याचं कारण हे तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा गोष्टी आहेत. त्याच्यापासून आपण कसं सावध राहावं आणि जर झालीच दुर्दैव आणि फसवणूक तर मग त्यातून मार्ग कसा काढायचा, दोन्ही गोष्टी या पुस्तकामुळे आपल्याला कळतील. राजहंस प्रकाशन आहे, सायबर अटॅक पुस्तकाचं नाव आहे. डॉक्टर संजय तुंगार DYSP आणि सुधीर साबळे पत्रकार हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आवर्जून मागवा आणि निश्चितपणे त्याचा तुम्हाला सगळ्यांना लाभच होईल. फार फार धन्यवाद सुधीर.